नमस्कार, मी डॉक्टर सई. योग साधनामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एका मुद्रेविषयी. त्या मुद्रेचं नाव आहे उदान मुद्रा. तर आपल्या शरीर हे 5 प्रकारच्या वायूंनी व्याप्त असतं. प्राण, उदान, अपान, समान आणि व्यान. तर उदान वायू हा आपल्या शरीराच्या गळ्याचा वरचा भाग मेंदूपर्यंत, तिथपर्यंत या वायूचं क्षेत्र आहे किंवा या अवयवांमध्ये हा वायू कार्य करत असतो. तर हा उदान वायू जो आहे तर तो विशेषतः गळ्याच्या वरच्या भागात म्हणल्याच्या नंतर तिथे जे जे अवयव येतात त्या सर्व अवयवांमधल्या पेशींना नवीन प्राणशक्ती हा प्रदान करत असतो. तर त्यामध्ये मेंदू, लहान मेंदू, मोठा मेंदू आणि आपल्या चेहऱ्यावर जे दिसत आहेत ती महत्त्वाची ज्ञानेंद्रिये, डोळे, नाक, कान आणि जीभ ही 4 ज्ञानेंद्रिये या भागामध्ये येतात. त्याच्यासोबत गळ्याचा जो भाग आहे तिथे सुद्धा या वायूचं कार्य आहे. म्हणजेच थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड आणि आपण जे वर्ण किंवा शब्द उच्चारतो ते स्वरयंत्र, या ठिकाणी या उदान वायूचं कार्य विशेषतः असतं. तर उदान मुद्रा जी आहे तर ही उदान मुद्रासुद्धा या क्षेत्रात असलेल्या उदान वायूला कार्यप्रवण करते आणि त्या ठिकाणी उदान वायूचं कार्य हे जास्तीत चांगल्या तऱ्हेने व्हायला मदत करते. तर मेंदू जेव्हाही किंवा जीही व्यक्ती ही सतत नैराश्याने ग्रस्त असेल किंवा तिच्यावर खूप ओव्हर थिंकिंग किंवा अति जास्ती विचार करण्याचं तिच्यावर काहीतरी नैराश्य आलेलं असेल, कुठल्या गोष्टीचा असा प्रभाव पडला असेल की तिचे सगळे निगेटिव्ह थॉट्स त्या व्यक्तीमध्ये भरलेले असतील, तर उदान मुद्रा ही त्या व्यक्तीला त्या आजारापासून दूर करण्यासाठी मदत करते. जसं आपण बघतो की आपल्या शरीरातल्या वरच्या भागात जी ज्ञानेंद्रिये आहेत, कान, नाक, डोळे, याद्वारे आपण बाह्य जगाचा सगळा जाणीव करून घेत असतो आणि आपल्या या ज्ञानेंद्रियामार्फत ज्याही सूचना मेंदूपर्यंत जातात त्याद्वारे त्या वस्तूचं आकलन होतं किंवा एखादी आपण काही गोष्ट ऐकली तर त्याचं ज्ञान होतं. पण कधीकधी जेव्हा मेंदू हा जास्ती किंवा ती व्यक्ती नैराश्याने ग्रस्त असेल तर समोर काही घडत असलं तरीसुद्धा त्या व्यक्तीला काय घडतंय याची जाणीव होत नाही किंवा कानावर काही शब्द पडले तरीसुद्धा तिला कळत नाही की मी काय ऐकतेय का काही मला ऐकायला आलं आहे की नाही. तर ही जी अवस्था आहे तर त्यामध्ये जे इम्पल्स मेंदूकडे जात आहेत त्याच्याद्वारे आपल्याला आकलन करण्याची जी आपली नेहमीची प्रोसेस आहे ती होत नाही आहे. तर उदान मुद्रेमुळे उदान वायू हा कार्यप्रवण होतो आणि त्या ठिकाणी जो नैराश्याने ग्रस्त झालेला मेंदू आहे त्यामध्ये नवीन चैतन्य निर्माण करण्यासाठी किंवा जे नॉर्मली जे काम होत असतं आणि आजूबाजूच्या परिसराचं किंवा जगाचं आपल्याला ज्ञान होत असतं ते ज्ञान परत मिळवून देण्याची क्षमता या उदान वायूमध्ये आहे. त्याच्यामुळे ही उदान मुद्रा करत असताना आपण याला वेळेचं बंधन नाही आहे, कुठल्याही वेळेला तुम्ही करू शकता. आपल्याला जी सुखावह वाटेल ती आपली स्थिती घ्यायची आहे आणि उदान मुद्रा कशी करायची आहे ती बघूया. तर यामध्ये अंगठा आणि तर्जनी याचं टिप एकमेकांना जोडायचं आहे. त्याच्यानंतर बाजूचं जे बोट आहे त्याला तर्जनीच्या नखावर प्रेस करायचं आहे. म्हणजे आधी आपल्याला तर्जनी आणि अंगठा जोडून घ्यायचा आहे. हलकसं यांचे टिप्स जोडल्यानंतर प्रेस करणं हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर मध्यमा तर्जनीच्या नखावर प्रेस करायची आणि अनामिका आणि कनिष्ठिका या 2 म्हणजे करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट हे जास्तीत जास्त सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर बरेचदा हे सुद्धा 2 बोट असे सवय नसल्याने उचलले जातात, पण हळूहळू जेवढे आपल्याला शक्य असतील तेवढे हे 2 बोट सरळ आणि या पहिल्या 3 बोटांची
ही स्थिती घेतल्यानंतर आपल्याला दोन्ही हात याच स्थितीमध्ये घेऊन असे मांडीवरती ठेवायचे आहेत, डोळे बंद करायचे आहेत आणि श्वास हा दीर्घ असावा आणि दीर्घ श्वास सोडायचा आहे। तर उदान मुद्रा कमीत कमी 2 मिनिटासाठी सकाळी आणि पुन्हा संध्याकाळच्या वेळी 2 मिनिटासाठी करणं आवश्यक आहे। जर त्यापासून आपल्याला फायदे मिळवून घ्यायचे असतील तर अगदी 10 ते 20 सेकंद करून आपल्याला थांबायचं नाही आहे। तर अशी ही उदान मुद्रा आपलं मन हे निराशेतून बाहेर काढण्यासाठी, त्याचप्रमाणे नवीन जीवन या आपल्या वरच्या ज्ञानेंद्रियाला मिळवून देण्यासाठी, त्याचप्रमाणे ज्यांनाही नैराश्यामुळे थायरॉइड ग्लँडचं जे संप्रेरक आहे त्याची वाढ झाली आहे किंवा कमी झालं आहे तर त्याला नॉर्मल अवस्थेत आणण्यासाठी मदत करते। तसेच स्वरयंत्राद्वारे ज्या व्यक्ती कार्य करतात, उदाहरणार्थ गायन किंवा शिक्षकी पेशा असणारे प्राध्यापक, निवेदक, यांना वाणी ही ओजस्वी ठेवण्यासाठी, आवाज हा गंभीर व्यवस्थित असण्यासाठी या उदान मुद्रेचा उपयोग होतो। जसं आपण बघतो की थोडंसं घाबरलेली अवस्था असेल किंवा कशाचं टेन्शन असेल तर आवाजात सुद्धा घोगरा आवाज येणे किंवा आवाजात बदल येणे किंवा तुटक तुटक आवाज येणे, असे आवाजाचे सुद्धा दुष्परिणाम दिसून येतात। तर मेंदूला शांत करण्यासाठी, खंबीर बनवण्यासाठी, नैराश्य कमी करण्यासाठी, तसेच आवाजामध्ये ओजस्विता आणण्यासाठी, थायरॉइड ग्लँडचं कार्य हे व्यवस्थित करण्यासाठी, नॉर्मलाइज करण्यासाठी या उदान मुद्रेचा उपयोग होतो। तर या मुद्रेसंबंधी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।